हे जे व्यसन आहे, हे व्यसन जसा माणसाच्या मनावर प्रभाव करतं तसं गव्हाच्या पोळीचा सुद्धा माणसाच्या मनावर प्रभाव, गाईच्या दुधाचा सुद्धा माणसाच्या मनावर प्रभाव. आचार्यांनी सांगितलं गाईच्या तुपामध्ये मनामध्ये करुणा जागृत करायची शक्ती. मॉडर्न सायन्सच्या नुसार पण आहे की ब्लड ब्रेन बॅरियर नावाचं एक ब्लॉक असतं आपल्या इथं, ते सगळ्या गोष्टींना ब्रेनमध्ये प्रवेश देत नाही. काही विशिष्ट गोष्टींनाच अलाव करतं ब्रेनमध्ये जाण्यासाठी. त्याच्यामध्ये गाईच्या दुधाचा आणि तुपाचा रोल. आयुर्वेदाने असं सांगितलंय आणि मॉडर्न सायन्स पण त्याला सपोर्ट करते की गाईचं दूध तूप हे ब्रेनमध्ये जातं एक हेल्दी लिपिड नावाने, आणि ब्रेनमध्ये जाऊन सगळ्या इंद्रियांचं केंद्र हे ब्रेन आहे आपलं. तिथं येऊन ब्रेनला असं पोषण देतं, अशी स्निग्धता देतं की ज्याच्याने एक ओज नावाचा घटक आहे जो करुणेसाठी आवश्यक असतो. ओज, हा, ज्याचा ओज सुधारतो त्याच्या मनात दुसऱ्यांच्या विषयी स्नेह आणि करुणा जागृत होते.